नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आजचा विषय आपल्या सगळ्यांचाच अगदी जवळचा आणि महत्त्वाचा आहे. तो म्हणजे घर कायम स्वच्छ आणि नीटनेटके कसे ठेवावे. आपल्यापैकी अनेकांना घर नेहमी चकाचक ठेवायला आवडते, पण जेव्हा वीकेंडला आपण संपूर्ण घराची स्वच्छता करतो तेव्हा थकून जातो आणि 2च दिवसात पुन्हा तोच पसारा पडलेला दिसतो. खरं ना? मग यावर उपाय काय? उपाय आहे सवय. जर आपल्या दैनंदिन जीवनात काही अगदी छोट्या पण प्रभावी सवयींचा समावेश केला तर घराची स्वच्छता करण्यासाठी तासनतास घालवण्याची अजिबात गरज पडणार नाही. चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अशा 10 सोप्या सवयी ज्या तुमचे घर कायम स्वच्छ आणि सुंदर ठेवतील. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की पहा. पहिली आणि सर्वात महत्त्वाची सवय आहे सकाळी उठल्याबरोबर आपला बेड व्यवस्थित करणे. अमेरिकेच्या एका प्रसिद्ध नौदल अधिकाऱ्याने म्हटले होते की जर तुम्ही दिवसाची सुरुवात तुमचे अंथरूण नीट करण्यापासून केली तर दिवसातील तुमचे पहिले काम यशस्वीरित्या पूर्ण झाल्याचे समाधान मिळते. सकाळी उठल्यावर बेडशीट नीट करणे, उशा व्यवस्थित ठेवणे याला फक्त 2 मिनिटे लागतात, पण आपण यामुळे संपूर्ण बेडरूम एका सेकंदात नीटनेटके आणि फ्रेश दिसायला लागते. ही सवय तुमच्या दिवसाची सुरुवात एका सकारात्मक ऊर्जेने करते. दुसरी सवय आहे क्लीनिंग एज यू गो, म्हणजे काम करताना स्वच्छता राखणे. बऱ्याचदा आपण जेवण बनवताना मसाले अस्ताव्यस्त ठेवतो, भांडी बेसिनमध्ये तशीच टाकून जेवायला बसतो आणि मग जेवणानंतर ढीगभर काम आपल्यासमोर उभे असते. त्याऐवजी भाजी चिरताना निघालेला कचरा लगेच डस्टबिनमध्ये टाका. पोळी लाटताना ओटा लगेच पुसून घ्या आणि एखादी वस्तू वापरून झाली की ती पुन्हा तिच्या जागी ठेवा. यामुळे काम साचत नाही आणि नंतरचा त्रास वाचतो. तिसरी सवय आहे घरातील प्रत्येक गोष्टीची एक ठरलेली जागा असणे. पसाऱ्याचे मुख्य कारण म्हणजे वस्तू योग्य जागी न ठेवणे. घरातील चाव्या कुठे आहेत, टीव्हीचा रिमोट कुठे आहे, चष्मा कुठे ठेवलाय हे शोधण्यातच आपला अर्धा वेळ जातो. जर तुम्ही घरातील प्रत्येक वस्तूची एक पक्की जागा ठरवून दिली, उदाहरणार्थ चाव्यांसाठी की हँगर, औषधांसाठी एक विशिष्ट बॉक्स, तर कोणतीही वस्तू हरवण्याची किंवा पसारा पडण्याची भीती उरणार नाही. लहान मुलांना आणि घरातील इतर सदस्यांनाही हा नियम शिकवा. चौथी सवय अत्यंत जादुई आहे. रात्री झोपण्यापूर्वी 5 मिनिटांचे क्विक क्लीनअप. झोपायला जाण्यापूर्वी फक्त 5 मिनिटे काढा. हॉलमधील कुशन व्यवस्थित ठेवा. मुलांची विखुरलेली खेळणी त्यांच्या बास्केटमध्ये टाका. डायनिंग टेबलवरील नको असलेल्या गोष्टी बाजूला करा. सकाळी जेव्हा तुम्ही अंथरुणावरून उठून बाहेर याल तेव्हा एक स्वच्छ आणि प्रसन्न घर तुमचे स्वागत करेल. ही सवय तुम्हाला सकाळी टेन्शन फ्री ठेवते. 5वी सवय आहे घराच्या दारात येताना शू आणि चपला व्यवस्थित शू रॅकमध्ये किंवा रॅकच्या शेजारी ठेवणे. बऱ्याचदा घराच्या मुख्य दरवाजातच चपलांचा ढीग पडलेला असतो, ज्यामुळे घराची पहिलीच इम्प्रेशन खराब होते. बाहेरून आल्यावर हातपाय धुण्यापूर्वी आपली चप्पल बूट योग्य जागी ठेवण्याची सवय लावा. यामुळे घराजवळ माती पसरत नाही आणि घर नीटनेटके वाटते. 6वी सवय आहे वेळोवेळी क्लटर किंवा नको असलेल्या वस्तू काढून टाकणे. आपल्या घरात अनेक अशा गोष्टी असतात ज्या आपण वर्षातून एकदाही वापरत नाही, पण तरीही त्या जपून ठेवतो. जुनी सामायिक पत्रके, न वापरलेले प्लॅस्टिकचे डबे, जुने कपडे. दर 3 किंवा 6 महिन्यांनी घरातील अशा वस्तूंची छाटणी करा.
जेवढ्या कमी वस्तू तेवढा कमी पसारा, हे समीकरण नेहमी लक्षात ठेवा. 7वी सवय आहे किचन काउंटर आणि डायनिंग टेबल नेहमी रिकामी आणि स्वच्छ ठेवणे. या 2 जागा अशा आहेत तिथे सर्वात लवकर पसारा पसरतो. डायनिंग टेबलवर जेवणाव्यतिरिक्त औषधे, कागदपत्रे, पर्स यांचा साठा जमा होतो. किचनचा ओटा वस्तू ठेवण्याची जागा नाही, हे लक्षात ठेवा. या जागा जितक्या रिकाम्या आणि स्वच्छ असतील तितकेच तुमचे घर मोठे आणि नीटनेटके दिसेल. 8वी सवय महत्त्वाची आहे. बाथरूमचा वापर झाल्यानंतर ते कोरडे ठेवणे. घर स्वच्छ ठेवण्यात बाथरूमची स्वच्छता खूप महत्त्वाची भूमिका बजावते. आंघोळ किंवा धुलाई झाल्यानंतर बाथरूम ओले तसेच सोडू नका. एका छोट्या वायपरच्या साहाय्याने फ्लोअर ओढून घ्या आणि दरवाजा थोडा वेळ सताड उघडा ठेवा. यामुळे दुर्गंधी येत नाही, ओलावा साचत नाही आणि बाथरूम कायम स्वच्छ राहते. 9वी सवय आहे घरातील कचरा साचू न देणे आणि दररोज बाहेर काढणे. ओला आणि सुका कचरा रोजच्या रोज घराबाहेर पाठवणे आरोग्यासाठी आणि स्वच्छतेसाठी अत्यंत गरजेचे आहे. कचरा साचून राहिल्याने दुर्गंधी सुटते, माशा, डास होतात आणि घरात निगेटिव्ह एनर्जी निर्माण होते. रोज सकाळी किंवा कचरा गाडी येताना कचरा बाहेर टाकण्याची सवय अंगी बाळगा. 10वी सर्वात महत्त्वाची सवय आहे घर स्वच्छ ठेवण्याची. जबाबदारी एकट्या गृहिणीची नाही तर संपूर्ण कुटुंबाची आहे. घर स्वच्छ ठेवणे हे कोणत्याही एका व्यक्तीचे काम नाही. घरातील प्रत्येक सदस्याने आपापल्या छोट्या जबाबदाऱ्या घेतल्या पाहिजे. उदाहरणार्थ मुलांनी त्यांची खेळणी स्वतः जागी ठेवणे. जेवण झाल्यावर प्रत्येकाने आपली ताटं बेसिनमध्ये ठेवणे. जेव्हा सगळे मिळून हातभार लावतात तेव्हा कामे झटपट होतात आणि घरातील प्रत्येक सदस्याला स्वच्छतेचे महत्त्व कळते. तर मित्रांनो, या होत्या त्या 10 सोप्या सवयी ज्या तुम्हाला तुमचे घर कायम स्वच्छ आणि टापटीप ठेवण्यास मदत करतील. सुरुवातीला या सवयी पाळताना थोडे अवघड वाटेल, पण एकदा सवय झाली की ते तुमच्या जीवनशैलीचा एक भाग बनून जाईल. तुम्हाला यातील कोणती सवय सर्वात जास्त आवडली आणि तुम्ही आजपासूनच कोणती सवय फॉलो करणार हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, आपल्या फॅमिली आणि फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि अशाच आणखी युजफुल व्हिडिओसाठी आपल्या किचनला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या घराची काळजी घ्या. हसत राहा, आनंदी राहा. धन्यवाद.